ह्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर त्या भगवंताशी एकरूप होण्याकरिता नित्य नेमानं अध्यात्माचं चिंतन करत करत आपला हा जीवनाची खरं उद्देश समजून घ्यायचा आणि सर्व काही करत करत हे सुद्धा परत भगवंताशी आपलं नाळ जुडलंच पाहिजे, तो मोक्ष होतो. नाहीतर काय होणार, मोक्ष होणार नाही, मृत्यूच होतो. मृत्यू सगळ्यांची होणं वेगळा नाही, मृत्यू सहज आहे. बघा, मृत्यूला काही आयुष्य असते का हो? मृत्यूला आयुष्य आहे का? मृत्यूला आयुष्य नाही, जगण्यालाच आयुष्य मोठं असतो ना. म्हणून मृत्यूपेक्षाही अगोदर तो मोक्ष यायचा असेल तर काय असायला पाहिजे, तर आपण पंचाक्षरी षडाक्षरी मंत्रमध्ये मौली सांगितलं ना, जे जे दिशे दृष्टी पुढे अवघे स्वरूप गाड, किती सुंदर मौलीने सांगून जातात. माऊलीचं पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र तुम्ही व्यवस्थित हे करत गेला तर तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येतो काय आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे. मोक्ष म्हणजे काय तर कुठं तर मिळवण्याची वस्तू नाही. मोक्ष म्हणजे कुठेतरी झापडणार आहे का, खरेदी करण्यासारखं आहे का, कुठेतरी विकणार आहे का, काहीच नाही. मोक्ष आपोआप आपण साधलं पाहिजे. मोक्ष बाहेरून भेटणार नाही, मोक्ष आतून साधण्याचा क्रिया आहे. म्हणून मोक्ष साधायचा असेल तर आपलं अंतःकरण शुद्ध झाला पाहिजे. अंतःकरणातलं सर्व जे काही आहे, सर्व वाईट गोष्टी बाजूला सारून, जे काम क्रोध लोभ मोह मद दंभ अहंकार सर्व गोष्टी बाजूला सारून आपलं अंतःकरण शुद्ध झालं तर त्यावेळामध्ये मोक्ष तो आपोआप आपल्याला लाभ होतो. पण त्या